सांगितलं जातं का 10-15 वर्ष तुमचे काही पैसे भेटणार नाहीत, हे सगळं पैसे वसूल होतील याचा विषय तुम्ही सोडूनच द्या आणि तुमच्या हाय त्या कामाला लागा. बाकी सर्वसामान्यांचा अजून एकही रुपया भेटलेला नाही आहे आणि पोलिसांनी पाहिजे तशी कारवाई काही केलेली नाही. ही म्हणजे जे काही आम्ही इन्व्हेस्टर आहे सगळ्यांनी एकत्र येऊन आहे ना, आता पहिले मोर्चा काढू म्हटलं आणि त्याच्यानंतर उपोषणाला बसू. डब्ल्यूजेवर 4 महिने झाले कारवाई चालू आहे, पोलिसांनी 4 महिने झाले FIR करून, पण अजून एकालाही अरेस्ट केलेलं नाही आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या पॉलिटिशियनचा पण सपोर्ट आहे. EOW वाले सर्रास वसुली करताय ठाण्यामध्ये. त्यांनी आता 1,60,00,000 लास्ट 2 महिन्याखाली समीर नार्वेकर समोर एक वसुली केली. त्या पैशाचं त्यांनी काय केलं EOW वाल्यांनी ते माहीत नाही आणि इथले EOW वाले कोणत्याही प्रकारचा आम्हाला सपोर्ट करत नाही. कंप्लेंट द्यायला गेल्यानंतर आमच्याशी उद्धटपणे बोलल्या जातं आणि सांगितलं जातं का 10-15 वर्ष तुमचे काही पैसे भेटणार नाहीत, हे सगळं पैसे वसूल होतील याचा विषय तुम्ही सोडूनच द्या आणि तुमच्या हाय त्या कामाला लागा. पॉलिटिशियनमध्ये जे काही आहे तिथले पालकमंत्री आमदार त्या लोकांचे डिसेंबर महिन्यापर्यंत बऱ्यापैकी पैसे त्यांच्या इन्व्हेस्टरांना पैसे भेटत आहेत, जे त्यांचे लोक गुंतलेले त्याच्यात. बाकी सर्वसामान्यांचा अजून एकही रुपया भेटलेला नाही आहे आणि पोलिसांनी पाहिजे तशी कारवाई काही केलेली नाही आहे. त्यामुळे आम्ही आता 26 जानेवारीला एक तर मोर्चा काढू किंवा उपोषणाला बसू. उपोषणाला बसणार आहे हे आम्ही ऑलरेडी कलेक्टर ऑफिसमध्ये लेटर दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलं आम्ही उपोषणाला 26 जानेवारीपर्यंत बसणार आहोत म्हणून. आणि जरी त्याच्यात काही झालं नाही तर आम्ही पोलीस स्टेशन बाहेर मोर्चा काढणार आहोत. ठाण्यामध्ये ऑलरेडी तक्रारदार भरपूर तक्रारदार आहेत आणि FIR एक होती, त्याच्या खाली आम्ही अर्जदार असतो. तर सगळेजण तिथं विचारायला गेल्यानंतर ते EOW वाले समीर नार्वेकर किंवा त्याची टीम सोडून समीर नार्वेकरनी जिथं कुठे इन्व्हेस्ट केले होते पैसे त्या लोकांना कॅश मागताय किंवा त्यांच्याकडनं वसुली करताय. आता लास्ट ऑक्टोबर महिन्यामध्ये एक वसुली झाली 1,60,00,000ची, तर ती TWJ संदर्भातच वसुली होती. त्याचं प्रूफ पण माझ्याकडे आहे. ते वेळ आल्यानंतर तो समोर व्यक्ती पण येईल ज्यांनी 1,60,00,000 दिलेत. तो व्यक्ती तो चिपळूणातलाच आहे. तर त्या व्यक्तीचे पैसे 1,60,00,000 EOW वाल्यांनी काय केले ते माहीत नाही. महालक्ष्मी फूड प्रोडक्ट्सवाले योगेश सरपोतदार झाले, DBP इन्फ्रावाले दीपक पवार झाले, अशा आज अनेक अजून 5-6 लोक आहेत ज्यांच्याकडे समीर नार्वेकरचे 5-6 कोटी रुपये आहेत त्यांच्याकडं. तर त्या गोष्टी वसूल करतायत EOW वाले ठाण्याचे. तर मला म्हणायचं काय, तुम्ही त्यांचे वसूल करेपर्यंत तुम्ही जे आरोपी आहेत त्यांना पकडा आणि त्यांना अटक करा आणि मग त्याच्यानंतर हे कोर्टातनं वसूल होऊ द्या. तुम्ही पर्सनली वसूल करण्याचा अधिकार पोलिसांना काल पण नव्हता, आज पण नाही, उद्या पण नाही. ती म्हणजे जे काही आम्ही इन्व्हेस्टर आहे सगळ्यांनी एकत्र येऊन आहे ना, आता पहिले मोर्चा काढू म्हटलं आणि त्याच्यानंतर उपोषणाला बसू. त्याच्यातनं जर काही साध्य नाही झालं तर मग ती पण गोष्ट करायला आम्ही तयार आहे. कारण आजच्या कंडिशनला आम्हाला कोणीही सपोर्ट करत नाही याच्यामध्ये. ना कोणते पॉलिटिशियन करतायत, ना कोणते EOW वाले करतायत किंवा अधिकारी करतायत. कारण याच्यात खालून वरपर्यंत पोलीस इन्व्हॉल्व आहे. तुम्ही सगळ्यांनी जो व्हिडिओ मी टाकला होता पोलिसांचा, जो समीर नार्वेकर सर्रासपणे बोलतोय, त्याच्यावर पण अजून मुख्यमंत्र्यांनी काही ॲक्शन नाही घेतली का? एवढे पोलीसवाल्यांचं समीर नार्वेकर नाव घेतोय किंवा समीर नार्वेकर 16-17 पोलीसवाल्यांबद्दल बोलतोय, तर गृहमंत्री कुठंतरी शांत काय आहेत या बॅटलमध्ये मला असं वाटतं. आणि जे आता इलेक्शन झाले त्याच्यासाठी सपोज शासन किंवा जे काही गव्हर्नमेंटचे अधिकारी असतील किंवा जे काही पॉलिटिशियन असतील ते समीरला याच्यामध्ये कुठंतरी सपोर्ट करताय असं आम्हाला वाटतं. सांगितलं की हे गोष्टी लगेच होणार नाहीत, याच्यासाठी अजून आम्ही सगळे पुरावे गोळा करतोय. ते पुरावे गोळा करून जेव्हा समीर नार्वेकरची जी काही प्रॉपर्टी असेल, जी की त्यांनी स्वतःच्या नावावर काही प्रॉपर्टी घेतलेल्याच नाहीत, तर जी काही प्रॉपर्टी असेल ती आम्ही सीज करणार. त्याच्यानंतर ती वसुली होणार. त्यासाठी 10 वर्षाचा कालावधी लागू शकतो.